फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ। तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इन, ऑन आणि ॲट या तीन प्रेपोजिशन विषयी शिकणार आहोत। आता प्रेपोजिशन म्हणजेच काय, तर त्याला मराठीत आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणत असतो। तर हे तीनही जे प्रेपोजिशन्स आहेत ते कशा प्रकारे आपण वाक्यामध्ये वापरले पाहिजे ते या उदाहरणांद्वारे आपण समजून घेणार आहोत। तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। चला तर आधी आपण या तीनही प्रेपोजिशन्सचा आधी मराठीतून अर्थ बघूया। तर आता सर्वात प्रथम आहे इन। इन याचा अर्थ होतो मध्ये। इन म्हणजेच काय, तर मध्ये। त्यानंतर ऑन। ऑन या प्रेपोजिशनचा अर्थ होतो वर। आणि त्यानंतर ॲट। ॲट म्हणजेच काय, तर कडे। तर आपण क्रमाक्रमाने या तीनही प्रेपोजिशनचा उपयोग केव्हा केला जातो ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर इन। इन म्हणजेच काय, तर आत कोणती तरी वस्तू आहे किंवा कोणीतरी आत आहे आणि स्थिर असणे या अर्थाने इन या प्रेपोजिशनचा वापर हा केला जातो। त्याचप्रमाणे महिने, वर्ष, ऋतू किंवा दिवसाचा भाग, मोठी शहरे किंवा राज्य, देश किंवा कालदर्शक शब्द जे असतात यांच्यापूर्वी इन हे प्रेपोजिशन वापरले जाते। आता मी हे जे सांगितलेले आहे ते आता आपण इथे थोडक्यात मी लिहून घेणार आहे। म्हणजेच इन हे केव्हा वापरले जाते, जेव्हा वर्षे किंवा वर्ष यांचा उल्लेख केलेला असतो वाक्यामध्ये, किंवा महिने महिन्यांविषयी असते, किंवा ऋतू याविषयी जेव्हा सांगितलेले असते, वर्ष, महिने, ऋतू किंवा एखादी वस्तू आतमध्ये आहे तेव्हा आपण इन या प्रिपोजिशनचा उपयोग करत असतो। त्यानंतर सेकंड आहे ऑन। ऑन म्हणजेच काय, तर वर। तर एखाद्या वस्तूला स्पर्श करून, एखादी वस्तू आहे स्पर्श करून एखाद्या वस्तूवर, तेव्हा ऑन या प्रेपोजिशनचा उपयोग हा केला जातो। त्याचबरोबर दिवस म्हणजेच आपण त्याला इंग्रजीत डे म्हणतो, दिनांक यांच्यापूर्वी ऑन हे प्रेपोजिशन हे वापरले जाते। त्याचप्रमाणे वेळ आणि काळ दाखवण्यासाठी सुद्धा ऑन हे प्रेपोजिशन वापरले जाते। आता याचं सुद्धा आपण थोडक्यात लिहिणार आहोत की ऑन हे प्रेपोजिशन केव्हा वापरले जाते, तर दिवस, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये डे असं म्हणतो, दिवस। त्यानंतर डेट म्हणजेच काय, तर दिनांक याचा उल्लेख जर आलेला असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण ऑन हे प्रेपोजिशन वापरत असतो। त्याचप्रमाणे वेळ व काळ दाखवण्यासाठी, वेळ व काळ थोडक्यात लिहिणार आहे मी, वेळ व काळ दाखवण्यासाठी सुद्धा ऑन हे प्रेपोजिशन वापरले जाते। त्यानंतर नेक्स्ट आहे प्रेपोजिशन ॲट। तर ॲट हे प्रेपोजिशन केव्हा वापरले जाते, तर वेळ सुचवण्यासाठी किंवा सणांची जर नावं असली तर त्या नावांपूर्वी ॲट हे प्रेपोजिशन वापरले जाते। किंवा एखाद्या वस्तूजवळ एखादी वस्तू आहे किंवा एखाद्याकडे असे वर्णन जर असेल वाक्यामध्ये तर त्या वेळेला ॲट हे प्रेपोजिशन वापरले जाते। आता ॲट हे प्रेपोजिशन केव्हा वापरले जाते ते मी इथे थोडक्यात लिहिणार आहे। तर ॲट हे केव्हा वापरले जाते, तर वेळ सुचवण्यासाठी। वेळ सुचवण्यासाठी ॲट हे प्रेपोजिशन वापरले जाते। त्याचप्रमाणे सणांच्या नावापूर्वी, मी फक्त थोडक्यात लिहिणार आहे ते सण, म्हणजे सणांच्या नावापूर्वी आपण ॲट हे प्रेपोजिशन वापरले पाहिजे। आता इथे बघा, मी इथे सेंटेन्सेस लिहिलेली आहेत, त्यामध्ये आपण या तीनपैकी कोणते प्रेपोजिशन योग्य प्रेपोजिशन येईल ते आपण आता बघणार आहोत। तर फर्स्ट आहे सुहास इज डॅश डॅश हिज स्टडी रूम। आता याचा मराठीतून अर्थ काय होतो की सुहास त्याच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये आहे, खोली आहे। आता इथे सुहास हा कुठे दाखवलेला आहे, सुहास हा कुठे आहे, तर त्याच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा खोलीमध्ये, म्हणून इथे कोणतं प्रेपोजिशन येणार आहे, इन या प्रेपोजिशनचा अर्थ होतो मध्ये, म्हणून इथे आपण कोणतं प्रेपोजिशन वापरणार आहोत, तर इन। इन हे प्रेपोजिशन वापरणार आहोत, म्हणजे सुहास इज इन हिज स्टडी रूम, अशा प्रकारे हे प्रेपोजिशन इथे येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, म्हणजेच इथे कोणत्या अर्थाने इन वापरलेला आहे, तर आत असणे या अर्थाने इथे इन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे।
त्यानंतर नेक्स्ट बघा, आय गेट अप डॅश 6 AM. आता इथे बघा, इथे काय दाखवलेलं आहे, तर विशिष्ट अशी वेळ दाखवलेली आहे की मी 6 वाजता उठतो किंवा उठते. आय गेट अप डॅश 6 AM. मग आता बघा, इथे वेळ दाखवलेली आहे स्पेसिफिक अशी, तर त्यावेळेला आपण कोणतं प्रिपोजिशन वापरत असतो, बघा इथे लिहिलेलं आहे मी वेळ, म्हणजेच आपण इथे कोणतं प्रिपोजिशन वापरणार आहोत, तर ॲट. म्हणून इथे कोणतं येणार आहे, आय गेट अप ॲट 6 AM. म्हणजेच इथे काय दाखवलेली आहे, मी इथे ब्रॅकेटमध्ये सुद्धा लिहिणार आहे वेळ, म्हणून आपण कोणतं प्रिपोजिशन वापरलं आहे इथे, ॲट. आय गेट अप ॲट 6 AM. त्यानंतर नेक्स्ट बघा, मोहन इज डॅश द गेट. मोहन गेट, आता जवळ किंवा मोहन गेट आहे असं याचं मराठीत होणार आहे, पण आता इथे प्रेपोजिशन भरल्यानंतर याचं योग्य असं अर्थपूर्ण वाक्य तयार होणार आहे. बघा आता इथे काय दाखवलेलं आहे की मोहन कुठे आहे, गेटकडे आहे. म्हणजेच इथे कोणतं प्रेपोजिशन येणार आहे, कडे, या अर्थाने मोहन इज ॲट द गेट. म्हणजेच मोहन कुठे आहे, मोहन गेटकडे आहे, या अर्थाने आपण ॲट हे प्रेपोजिशन इथे वापरणार आहोत, किंवा गेटवर आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, द एक्झाम इज डॅश जून. बघा आता म्हणजेच काय, एक्झाम कधी आहे, तर जूनमध्ये. आता इथे काय दाखवलेलं आहे, जून हा काय आहे, महिना. मग आता जेव्हा महिन्याचा उल्लेख केलेला असतो तेव्हा आपण कोणतं प्रिपोजिशन वापरत असतो, इन वापरतो का, ऑन वापरतो का, ॲट वापरतो, तर मी इथे सांगितलेलं आहे बघा की जेव्हा वर्ष, महिने किंवा ऋतू याबद्दल एखादं वाक्य असेल त्यावेळेस आपण इन हे प्रिपोजिशन वापरत असतो. म्हणून इथं कोणतं प्रिपोजिशन येणार आहे, द एक्झाम इज इन जून. म्हणजेच इथे कशाचा उल्लेख आलेला आहे, महिन्याचा, म्हणून मी इथे ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे. म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल की इथे महिन्याचा उल्लेख आलेला आहे म्हणून आपण इन हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. आता नेक्स्ट बघा, तुमच्या लगेच लक्षात येईल, हर बर्थडे इज डॅश डॅश ऑगस्ट. म्हणजे तिचा बर्थडे ऑगस्टमध्ये असतो किंवा आहे, इज आहे म्हणजे आहे. आता इथे काय दिलेलं आहे, इथे सुद्धा महिनाच दिलेला आहे, म्हणून इथे सुद्धा काय येणार आहे प्रेपोजिशन, तर इन. इन हे प्रेपोजिशन इथे येणार आहे, कारण इथे सुद्धा काय दाखवलेलं आहे, महिना, महिन्याचा उल्लेख आलेला आहे, म्हणून हर बर्थडे इज इन ऑगस्ट. आता नेक्स्ट बघा, द एक्झाम इज डॅश द 16th. आता एक्झाम कधी आहे, 16ला. आता बघा इथे काय दिलेलं आहे, 16 ही डेट दिलेली आहे, म्हणजेच काय दिलेले आहे इथे, दिनांक, डेट दिलेली आहे. तर जेव्हा दिनांक दिलेली असते त्यावेळेस आपण कोणतं प्रेपोजिशन वापरत असतो, इथे आता परत आपण बघूया. बघा, ऑन म्हणजेच वर, दिवस, दिनांक, वेळ आणि काळ. आता दिनांक आलेली आहे इथे, म्हणून आपण कोणत्या प्रेपोजिशनचा उपयोग करणार आहोत, ऑन. तर बघा इथे, द एक्झाम इज ऑन द 16th. इथे दिनांकाचा उल्लेख आलेला आहे म्हणून आपण ऑन हे प्रेपोजिशन इथे वापरलेलं आहे. आता बघा नेक्स्ट बघा, राम वॉज बॉर्न डॅश 2000. म्हणजे रामचा जन्म कधी झाला होता, 2000 या वर्षी. बघा आता इथे कशाचा उल्लेख आलेला आहे, वर्ष, म्हणून मी इथे आधी लिहून घेणार आहे वर्ष. वर्ष कोणत्या वर्षी, म्हणजे वर्षाचा उल्लेख इथे आलेला आहे. म्हणून आता इथे बघा आपण परत बघणार आहोत, इथे बघा वर्ष, महिने, ऋतू याचा उल्लेख असला तर आपण कोणत्या प्रेपोजिशनचा उपयोग करतो, इन. म्हणून इथे कशाचा, कोणतं प्रेपोजिशन येणार आहे, राम वॉज बॉर्न इन. बघा, इन 2000. रामचा जन्म 2000मध्ये झाला किंवा झाला होता, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आय स्लीप अर्ली डॅश नाईट. बघा आता नाईट म्हणजे रात्री, म्हणजे इथे वेळ दिलेली आहे, वेळ. मग आता जेव्हा वेळेबद्दल सांगितलेलं असते तेव्हा कोणतं प्रेपोजिशन आपण वापरत असतो, इथे बघा
बघा, वेळ किंवा सण याविषयी जेव्हा दिलेलं असते तेव्हा आपण ॲट हे प्रिपोजिशन वापरत असतो. मग या सेंटेन्समध्ये सुद्धा वेळेबद्दल दिलेलं आहे की केव्हा झोपते, सकाळी, रात्री, दुपारी. तर इथे रात्रीची वेळ ही दिलेली आहे आणि मी रात्री लवकर झोपते म्हणजे रात्रीच्या वेळेविषयी इथे उल्लेख केलेला आहे, म्हणून आपण इथे ॲट हे प्रिपोजिशन वापरणार आहोत. आय स्लीप अर्ली ॲट नाईट. आता नेक्स्ट बघा, द कॅल्क्युलेटर इज डॅश द टेबल म्हणजे कॅल्क्युलेटर टेबलवर आहे. बघा आता कॅल्क्युलेटर, आता एखादी वस्तू म्हणजेच कॅल्क्युलेटर ही वस्तू आहे तर ती टेबलाला स्पर्श करून तिथे ठेवलेली आहे. त्यावेळेस आपण कोणत्या प्रिपोजिशनचा उपयोग करत असतो तर ऑन. ऑन म्हणजेच काय तर वर. मी वरती लिहिलेलं आहे इथे की ऑनचा वापर हा केव्हा केला जातो आणि मी सांगितलं पण आहे की जेव्हा एखादी वस्तू एखाद्या वस्तूला स्पर्श करून जेव्हा ठेवलेली असते तेव्हा ऑन या प्रिपोजिशनचा उपयोग केलेला असतो. द कॅल्क्युलेटर इज ऑन द टेबल. त्यानंतर नेक्स्ट बघा, सी यू डॅश संडे. आता संडे हे काय आहे, दिवस, डे आहे. मग अशा वेळेस आपण कोणत्या प्रिपोजिशनचा उपयोग करत असतो तर इथे आपण परत बघूया. बघा, ऑन हे प्रिपोजिशन दिवस, दिनांक, वेळ व काळ म्हणजे इथे दिवस म्हणजे डेबद्दल दिलेलं आहे, म्हणून आपण इथे कोणतं प्रिपोजिशन वापरणार आहोत तर सी यू ऑन संडे, कारण इथे डेबद्दल लिहिलेलं आहे, दिवसबद्दल. आता नेक्स्ट बघा, वी गो टू द बीच डॅश समर. बघा आता इथे समर हा काय आहे, सीझन, काय आहे, ऋतू आहे. मी आधी लिहून घेते इथे, मग ऋतू आहे. तर मग अशा वेळेला आपण कोणत्या प्रिपोजिशनचा वापर करत असतो तर इथे बघा, वर्ष, महिने, ऋतू, तेव्हा इन हे प्रिपोजिशन वापरले जाते. म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत आता, वी गो टू द बीच. बघा आता मग काय वापरणार आहोत आपण, इन समर, कारण ऋतूचा उल्लेख आलेला आहे, वी गो टू द बीच इन समर. तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये मी तुम्हाला इन, ऑन आणि ॲट याचं इथे लिहून दिलेलं आहे की कोणत्या वेळेस आपण हे प्रिपोजिशन वापरले पाहिजे आणि मग नंतर सेंटेन्स घेऊन आपण त्यामध्ये हे प्रिपोजिशन योग्य प्रकारे भरलेले आहेत. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.